आजच्या बातमीचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न. एका समाजाच्या घरांवर हल्ला होतो. संसार उद्ध्वस्त होतो. महिलांमध्ये आणि मुलांमध्ये भीती निर्माण होते. आणि तरीही न्यायासाठी समाजाला रस्त्यावर उतरावे लागते. मालेगाव तालुक्यातील राजमाने गावात नेमके काय घडले? मांग गारुडी समाज का संतप्त झाला आहे? आणि 15 जून सोमवार रोजी होणाऱ्या जन आक्रोश महामोर्चा मागचे कारण काय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजमाने गावात मांग गारुडी समाजातील कुटुंबांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. समाज बांधवांच्या म्हणण्यानुसार गावातील 7 ते 8 घरांची तोडफोड करण्यात आली. अनेक घरांमधील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. काही कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी सुरक्षिततेच्या कारणास्तव गाव सोडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जन आक्रोश महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महामोर्चाचे आयोजक दिगंबर सकट यांनी सांगितले की हा मोर्चा कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून न्यायाच्या मागणीसाठी आहे. समाजावर झालेल्या कथित अन्यायाची दखल प्रशासनाने घ्यावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा. तर ज्येष्ठ समाजनेते नेवालाल पात्रे यांनी म्हटले की समाजातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित असले पाहिजे. अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने लढा देण्यासाठी समाज मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समाजसेवक सचिन उपाध्ये यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की पीडित कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे. संविधानिक मार्गाने समाज न्यायासाठी लढा देणार असून पीडितांच्या पाठीशी संपूर्ण समाज ठामपणे उभा आहे. 15 जून 2026 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यभरातील अनेक समाज नेते आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. या प्रकरणात प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल? पीडितांना न्याय मिळेल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आपले मत काय आहे? पीडितांना न्याय मिळण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत? कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूजला फॉलो करा. धन्यवाद.